नमस्कार. जनता न्यूज मध्ये आपले स्वागत. दमदार पावसामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या शेतीवर ओढवलेले पाणी टंचाईचे संकट आता हळूहळू दूर होत असल्याचं चित्र आहे. जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिल्यानं संपूर्ण राज्यात चिंतेचं वातावरण होते. एल निनोच्या प्रभावामुळे पावसानं दडी मारली आणि कोयना धरणातील जिवंत पाणीसाठा अवघ्या 8 टीएमसी पर्यंत खाली आला. कृष्णा नदीकाठच्या शेतीसाठी पाणी उपसा बंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. त्यामुळे नदीकाठची शेती, सिंचन योजनांवर आधारित फळबागा आणि खरीप पिके धोक्यात आली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच निसर्गानं कूस बदलली आणि वरुण राजानं दमदार हजेरी लावली. कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झालीय. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झालीय. बिलवडीसह नदीकाठच्या अनेक भागांमध्ये नदी दुथडी भरून वाहण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यातही सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळालीये. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसू लागले असून पुढील काही दिवस तरी पिकांसाठी कोणतीही मोठी चिंता राहणार नसल्याचे चित्र आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास जुलै महिना अखेरीस धरणातील पाणीसाठा 50 ते 75 टीएमसी पर्यंत पोहोचण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. एकंदरीत एल निनोचे संकट, जून महिन्यातील पावसाची हुलकावणी आणि पाणी उपसा बंदीमुळे निर्माण झालेली चिंता या सर्वांवर सध्या तरी दमदार पावसाने मात केलीये. बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलले असून आगामी खरीप हंगामाबाबत आशेचे नवे किरण दिसू लागले आहेत.